नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। आज 1 नोव्हेंबर 2025 शनिवार पासून राज्यात धडाकेबाज निर्णय लागू। आजपासून सर्वांना आनंदाची बातमी। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे। रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर चला नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी काय बदल झाले ते जाणून घेऊया। आधारबाबत मोठा निर्णय। UIDAIने 1 नोव्हेंबरपासून मुलांच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे 125 रुपयांचे बायोमेट्रिक शुल्क एका वर्षासाठी माफ केले आहे। 5 ते 15 वयोगटातील मुलांना आधारमधील बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। तथापि प्रौढांना अजूनही त्यांचे आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल। पेन्शनधारकांना मोठी अपडेट। सर्व रिटायर्ड सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आपलं वार्षिक लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल। हे त्यांच्या बँक ब्रांच किंवा जीवन प्रमाण पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन केलं जाऊ शकतं। डेडलाईन मिस केल्यास पेन्शन पेमेंटमध्ये विलंब किंवा अडथळा येऊ शकतो। नवीन फास्टॅग नियम लागू झाले आहेत। NHAIने फास्टॅग युजर्ससाठी KYC प्रक्रिया आता सोपी केली आहे। आता KYC पूर्ण न केल्यास सुद्धा फास्टॅग सेवा चालू राहतील। यापूर्वी लोकांना अनेक दस्तऐवज आणि फोटो अपलोड करावे लागत होते, परंतु आता ही प्रक्रिया सरळ आणि सुलभ झाली आहे। NHAIची सहाय्यक कंपनी भारतीय हायवे व्यवस्थापन कंपनी लिमिटेडनं निर्देश दिले आहेत की कार, जीप किंवा व्हॅनसाठी साईडचे फोटो आता आवश्यक नाहीत। आता केवळ वाहनाची नंबर प्लेट आणि फास्टॅग दर्शवणारा समोरील फोटोच अपलोड करावा लागेल। LPG सिलेंडर स्वस्त झाले। तेल कंपन्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 5 रुपयांनी कमी केल्या आहेत। दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातासह देशभरातील व्यावसायिक गॅस सिलेंडर 5 रुपयांनी स्वस्त झाले आहेत। 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही। बँक नामांकन प्रक्रियेत बदल। बँक 1 नोव्हेंबर 2025 पासून ठेव खाती, सुरक्षा लॉकर्स आणि सुरक्षित कस्टडी वस्तूंसाठी नवीन नामांकन नियम लागू करतील। बँकिंग कायदे सुधारणा कायदा 2025 च्या कलम 10 ते 13 च्या तरतुदी देखील आजपासून लागू होतील।